नमस्कार. आज मी तुम्हाला काही किचनच्या टिप्स देणार आहे, म्हणजे रेसिपीजच्या. त्याच्यामध्ये आपण सर्वात प्रथम फळभाज्या घेऊया. फळभाज्यामध्ये दुधी, दोडका, कोबी ह्या ज्या फळभाज्या आहेत, ह्या जेव्हा आपण बनवतो तेव्हा आपण कांदा जास्त फ्राय नाही करायचा, कारण ह्या ज्या फळभाज्या ज्या असतात ना, त्या आपण वाफेवर बनवल्या तर टेस्टी लागतात. जेव्हा आपण कांदा तळतो, फ्रायला टाकतो, त्यावेळेस तो हलकासा जेव्हा ट्रान्सपरंट होतो ना, तेव्हाच या फळभाज्या कापून स्वच्छ धुवून वगैरे कापून टाकायच्या. त्याच्यामध्ये तेंडली पण येते. आणि तो कांदा आणि फळभाज्या ह्या सगळ्या एकत्र तुम्ही जेव्हा फ्राय करता तेव्हा त्या दोन्हीही समप्रमाणामध्ये शिजतात. त्याच्यामुळे तुम्हाला त्या भाजीमध्ये पाणी टाकायची गरज लागत नाही आणि जेवढं तुम्ही वाफेवर ती बनवाल तेवढी ती टेस्टी लागते. आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये एखादी डाळ वगैरे टाकला, जसं आपण तेंडलीमध्ये चण्याची डाळ टाकतो, पडवळमध्ये चण्याची डाळ टाकतो, मग जर डाळ टाकत असेल तर मग आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून टाकायचं. त्याच्यानंतर येतात कडूभाज्या. आता कडूभाज्या कोणत्या कोणत्या येतात? दोडका, शेवग्याची शेंग. तर तुम्ही बघा, कधी पण दोडका कधी पण बनवताना आपण जेव्हा कापतो त्यावेळेस थोडासा टेस्ट करायचा, कारण तो कडू पण असतो. दुधी भोपळा तो सुद्धा कडू असतो. त्याच्यानंतर शेवग्याची शेंग पण काही वेळेस कडू असते. तर या 3 भाज्या ज्या असतात ना, जेव्हा आपण बनवायला जातो त्यावेळेस आपण त्याची टेस्ट करायची. नाही तर आपण जी भाजी बनवतो किंवा कालवण बनवतो हे कडू होऊन जातो. त्याच्यानंतर कोथिंबीर. जास्त करून लोक काय करतात, जेव्हा कोथिंबीर निवडतात तेव्हा ती पानं घेतात आणि त्याचे देठ जे असतात ते फेकून देतात. तसं करू नका. कोथिंबीरची जी पानं असतात ती वेगळी करा आणि त्याचं मूळ वेगळं करून त्याची कवळी देठं जी असतात ती साईडला ठेवा. एका टिश्यू पेपरमध्ये बांधून किंवा एका कपड्यामध्ये, कॉटनच्या कपड्यात बांधून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. आणि जेव्हा आपण वाटण करतो, खोबऱ्याचं वाटण करतो, तर त्याच्यामध्ये ती देठं टाकायची, म्हणजे त्याचा स्वाद अजून वाढतो. आणि जसं तुम्ही पोहे बनवता किंवा एखादी भाजी बनवता, टोमॅटोची चटणी वगैरे, त्याच्यावर तुम्ही जी कोथिंबीर टाकता, मग त्यावेळेस त्या पानांच्या कोथिंबीरीची ती पानांची कोथिंबीर तुम्ही यूज करू शकता. अशा प्रकारे कोथिंबीरीचा पण तुम्हाला खूप हे आहे की देठं फक्त ह्याच्यासाठी वाटण्यासाठी